नाही आहे, परंतु ते हौतात्म्य झाले असं समजून गावामध्ये वार्ता आली. त्यावेळेला आलेलं विधवापन हे अत्यंत खेदजनक. म्हणजे कोणत्याही गोष्टीची म्हणजे सूचकता शोध न घेता पसरलेली ही बातमी गावाला कलाटणी देणार. तर वास्तविक राजाराम मोहनच्या काळामध्ये कुटुंबामध्ये पण ही घटना घडलेली होती. आज आपण जर विचार केलो, ह्या अज्ञानाचा किती मोठा कळस आहे की ज्या वेळेला हा प्रसंग आपण जर आपल्या डोळ्यासमोर आपण उभा केला, सती जाण्याचा पद्धत भूमिती पद्धत त्या ठिकाणी निर्माण केले, 2 गुण उभे केले. त्यावेळी 2 स्त्रिया सती जाण्यासाठी जात होत्या. माझा पती गेला तर मला सती जावं, आणि ही अंधश्रद्धा आणि अज्ञान त्या दोन्ही एकमेकाला घेऊन आल्या. आणि त्यावेळेला हा प्रसंग जर का आज आपण आपल्या डोळ्यासमोर आणला, सती जात आपली एक मुलगी, आपल्याच घरातली एखादी बहीण, एखादी आई, एखादी सून किंवा आपल्याच गावातली काही स्त्री महिला आज आपल्या डोळ्यासमोर ती सती जाते, हा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघा काय होते अवस्था. किती दुःख मोठं आहे. आणि ती असं म्हणते की मला मारू नका, मला जाळू नका, मला ढकलू नका. तिच्या वेदना त्या ठिकाणी आहेत. त्या वेदना सुद्धा या ठिकाणी पाहिल्या जात नाही. तरी सुद्धा तिला सती जावं लागतं. आणि सती जात असताना ती म्हणते, मला जर या ठिकाणी तुम्ही सती घालवला तर या गावामध्ये रोगराई जडेल, या गावामध्ये भूत पेशंट निर्माण होतील, या गावाचं चांगलं होणार नाही, असा तो शाप आहे. त्याच ठिकाणी पुन्हा उशाप